नमस्कार. प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊल वाट ह्या पुस्तकाचे क्रमशः वाचन. आजचा भाग. बरा निश्चयो शाश्वताचा करावा, म्हणे दास संदेह तो विसरावा. घडीने घडी सार्थकाची धरावी, सदा संगती सज्जनाची धरावी. आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असा निश्चय जवळपास सारीच प्रापंचिक माणसे करीत असतात. कुणाला डॉक्टर व्हायचे असते, कुणाला मोठे घर बांधायचे असते, कुणाला त्या गावात आपण सर्वात श्रीमंत म्हणून आपली गणना व्हावी असे वाटत असते. एखाद्याला परदेशात शिक्षणाला जायचे असते, कुणाला सुंदर स्त्रीशी लग्न करायचे असते. अशा अनेक गोष्टींचा निश्चय व्यक्ती करते व त्यासाठी प्रामाणिक प्रयत्नही करते. काही जण ते स्वप्न पूर्ण करतात तर काहींचे अपूर्णही राहते. ज्यांचे पूर्ण होते ते खूपच आनंदात असतात व ज्यांचे होत नाही ते दुःख करीत असतात. आपण विचार केला तर ही सारी स्वप्ने, निश्चय ही तात्पुरत्या सुखाची असतात. यातील चिरंतन टिकणारे काहीच नसते. ही उद्दिष्टे अशाश्वत असतात. कुठल्या तरी निमित्ताने आपल्याला ते कळते देखील की सारीच उद्दिष्टे ही फोल आहेत, तात्पुरती आहेत. त्यामुळे समर्थ आपल्याला उपदेश करतात, बरा निश्चयो शाश्वताचा करावा. आपण चिरंतन टिकणारा निश्चय केला पाहिजे. चिरंतन टिकणारा, चिरंतन सुख देणारा निश्चय म्हणजेच भगवंत प्राप्तीचाच होय. परंतु तो लगेच साध्य होणार नसल्याने माणसाच्या मनात संदेह निर्माण होतो. आपण भगवंत प्राप्तीचा जो विचार करतो आहोत तो चुकीचा की बरोबर असे वाटायला लागते. कारण अनेक वर्ष प्रयत्न करूनही हाती काही लागत नाही. त्यामुळे साहजिकच त्याच्या मनात संदेह निर्माण होऊन तो साधनेपासून ढळण्याचा संभव असतो. म्हणून समर्थ सांगतात, संदेह तो विसरावा. पुढे समर्थ म्हणतात, घडीने घडी सार्थकाची धरावी. कारण मानवी जीवनाचा काळ हा मर्यादित आहे. त्यातला आपण बराचसा वायाच घालवतो. समर्थांचीच एक सुंदर रचना आहे. घटका जाती पळे जाती तास वाजे झणाना, आयुष्याचा नाश होतो रामकारे म्हणाना. एक प्रहर, दोन प्रहर, तीन प्रहर गेले, चारी प्रहर संसारात चावटीने नेले. रात्र काही झोप काही स्त्री संगे गेली, ऐशी आठा प्रहरांची वासलात झाली. अशी जर आपण पूर्ण दिवसाची वासलात लावली तर हाती काय उरणार. म्हणून प्रत्येक क्षणाला महत्त्व आहे. त्यामुळे भगवंत प्राप्तीची सुरुवात त्वरित केली पाहिजे. कल करे सो आज कर, आज करे सो अब असे कबीरानेही सांगितले आहे. म्हणूनच वेळ न वाया घालवता भगवंताचे नामस्मरण केले पाहिजे. भगवंताला प्राप्त करून घ्यायचे असेल तर सज्जनांची संगत आपल्याला उपयोगी पडेल. म्हणून समर्थ म्हणतात, निश्चय करायचा तो शाश्वत सुखाचा, चिरंतन सुखासाठी. मनातला विकल्प काढून टाकून प्रत्येक क्षण भगवंताच्या भक्तीत घालवला पाहिजे व त्यासाठी संतांचे मार्गदर्शन घेतले पाहिजे, त्यांच्या सहवासात राहिले पाहिजे. त्यामुळे निश्चितपणे आपल्याला शाश्वत सुखाचा लाभ होऊ शकेल. जय जय रघुवीर समर्थ.